पोलिसांकडून गोवंशीय मांस कत्तल करणाऱ्या सराईत आरोपीला कोपरगाव येथून अटक. दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सावरसई इथं गोवंशीय मांस कत्तल करणाऱ्या मुख्य आरोपीला पेण पोलिसांकडून कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असं की दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6:44 पेण खोपोली मार्गवरील सावरसई गावच्या हद्दीत टाटा इंट्रा कंपनीच्या टेम्पो क्रमांक MH05FJ1511 मध्ये गोवंशीय मांस कत्तल करून गोवंशीय मांसाची वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना गोवंशीय मांसाची वाहतूक करत असताना टेम्पोचा टायर फुटल्यानं सदरचा टेम्पो मालासह टेम्पोचा चालक आणि इतर दोघे सदरील टेम्पो सोडून पळून गेले होते. यातील आरोपी अफसर मेहबूब कुरेशी, नजरुद्दीन निजामुद्दीन खान, साजिद लायक कुरेशी सर्व राहणार कुर्ला मुंबई यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपींनी सदरचे गोवंशीय मांस हे इसा कुरेशी राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर याच्याकडून आणले असल्याचं तपासात निष्पन्न झालं होते. गुन्हा घडल्यापासून आरोपी इसा कुरेशी हा गेल्या 5 महिन्यापासून फरार होता. आरोपी इसा कुरेशी याचा वेळोवेळी शोध घेतला असता तो मिळून येत नव्हता. सदर आरोपीत याचा तांत्रिक विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा पेण यांनी शोध घेऊन फरार आरोपी इसा इसूफ कुरेशी वर्ष 40 राहणार मांगवाडा खानगल्ली शेरे पंजाब हॉटेलच्या पाठीमागे वैजापूर जिल्हा संभाजीनगर हा कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील मार्केटमध्ये आला असल्याची बातमी मिळाली. त्या सापळा रचून ताब्यात घेऊन 19 मे 2025 रोजी अटक केली. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पेण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेणच्या पूर्वेस 18 किलोमीटरवरती नाडे निंबरवाडी म्हणून गाव आहे. हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅक साईडला सदर ठिकाणी एका रात्री 5 तारखेच्या रात्रीला 6 तारखेच्या मॉर्निंगला 1 वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे 500 मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी 8 ते 10 इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला. म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी 1:30 ते 2च्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर 7 ते 8 इसम एक आगोरी प्रथा करून तिथे जादूटोणा वगैरे करायचे निदर्शन आले. ग्रामस्थ येतात असताना त्यांना बघितल्यावरती त्या 7 ते 8 इसमांनी तिथून पळून गेले. ते पळत असताना त्या ठिकाणी 2 इसम त्यांच्या ताब्यात आले. सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली. रात्रीच्या वेळेस PSI बेगोर टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाणी केली असता त्या स्मशानभूमीच्या तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य, जादूटोणा करण्यासाठी आगोरी विद्येच्या वापरण्यात येणारे साहित्य, मानवी कवटी, कस्तुरी, शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले. तर 2 इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. तर 2 इसमांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो. सदर भाऊ इतर सखोल चौकशी केली असता ते अद्याप उडावडीची उत्तर देत होते. त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात त्यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली. सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अघोरी जादूटोणा विरोधी कलम सेक्शन 3 नुसार व DNS सेक्शन 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला. असे एकूण 3 आरोपींना आम्ही अटक करून त्यांना मान्य JMC कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना दिनांक 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून जागरूकतेने काम केले. त्यांचा धन्यवादच प्राप्त होत आहे. अशा कुठल्याही आपलेच बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसात हे प्रकार जादूटोणा वगैरे होत नसल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनात पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे. धन्यवाद.